प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ व पवित्र नावात आपणा प्रत्येकास सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो की तो प्रभू आमच्यावर कृपा करणारा आमचा परमेश्वर आहे आणि आज त्याने आम्हाला त्याच्या सानिध्यामध्ये येण्याची ही संधी विशेषतः दिली आहे. म्हणून त्या प्रभूच्या नावाला मान, महिमा, गौरव आणि आदर सन्मान असो. प्रियांनो, खरोखर आज आम्ही जेव्हा देवाच्या चरणाजवळ आहोत, विशेष प्रकारे आम्ही आज बापवार हा साजरा करीत आहोत. सर्वप्रथम मंडळीतील सर्व आमच्या आदरणीय सन्माननीय वडिलांना हा बापवार आध्यात्मिक लाभाचा जाओ. परमेश्वर आपणास आशीर्वाद देव आणि जी प्रभू परमेश्वराने आपणावर कृपा केलेली आहे, बाप होण्याचा सन्मान प्रभूने आपणा जीवनामध्ये दिलेला आहे. परमेश्वर देव हे कार्य करीत असताना, आमची जबाबदारी पार पाडित असताना प्रभू त्याची कृपा सदोदित आपणास पुरो हीच प्रभूचरणी प्रार्थना आहे. आपणा सर्वांना या बापवारच्या हार्दिक शुभेच्छा. प्रियांनो, आम्ही पाहतो की विशेष प्रकारे जेव्हा देव परमेश्वर आम्हाला बाप होण्याचा सन्मान देतो, तो आशीर्वाद परमेश्वर देव मनुष्य या नात्याने, पुरुष या नात्याने आमच्या जीवनामध्ये आम्हास देतो. आम्ही निश्चित अर्थाने देवाद्वारे एक जबाबदारी आमच्या जीवनामध्ये प्राप्त करीतो आणि म्हणून पितृत्व जे आहे ही एक जबाबदारी आहे. फादरहूड इज अ रिस्पॉन्सिबिलिटी. देव परमेश्वराद्वारे ती आम्हाला एक जबाबदारी म्हणून आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा पाहतो की विशेष प्रकारे पितृत्व जे आहे ते आम्हाला जबाबदारीने जेव्हा प्राप्त झालेलं आहे. पितृत्व हा कुटुंबाचा एक पाया आहे. आमच्या जीवनामध्ये, संपूर्ण समाजामध्ये जर आम्ही पाहिलं तर आम्हाला विशेष प्रकारे कुटुंबाचा, समाजाचा पाया या नात्याने पित्याकडे पाहण्याची आमची विशेष प्रकारे एक भूमिका आहे. आणि म्हणून आजच्या जगात जर आम्ही विशेषतः पाहिलं तर पितृत्व जी आहे किंवा याची व्याख्या जी आहे ती विशेष प्रकारे आर्थिक गरजा पूर्ण करणारा एक कमवता पुरुष पर्यंत ती मर्यादित झालेली आहे, हे देखील आम्हाला प्रामुख्याने जाणून येतं. आणि म्हणून बायबलच्या दृष्टीने जेव्हा पितृत्वाकडे आम्ही पाहतो, वडील म्हणून जेव्हा आम्ही स्वतःकडे पाहतो, तर बायबल जी आहे ती फक्त आम्हाला या गोष्टीविषयी आम्हाला जाणीव करून देते की पितृत्व हे केवळ एक जैविक भूमिका नाही आहे, बायोलॉजिकल आमची केवळ जबाबदारी नाही आहे किंवा आमचा रोल नाही आहे, तर देवाने पुरुषाला दिलेली एक अत्यंत पवित्र, गंभीर आणि आध्यात्मिक जबाबदारी आहे. ही देव परमेश्वराद्वारे आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून आम्ही विशेष प्रकारे पाहतो की हा जो बापवार आहे याची सुरुवात केव्हा झाली, तर खऱ्या अर्थाने जर आम्ही पाहिलं तर हा बापवार जो आहे तो विशेष प्रकारे पितृदिवस म्हणून जेव्हा पाळण्यात आला, तर सर्वात पहिले याची जी कल्पना होती ती कुठून उदयास आली जर आम्ही पाहिलं तर वेस्ट व्हर्जिनियाच्या फेरमोस्ट या ठिकाणी जर आम्ही पाहिलं, या जागी जर आम्ही पाहिलं तर तेथे एक मोठा स्फोट झाला होता आणि त्या स्फोटामध्ये जवळजवळ 360 पुरुष जे आहेत ते मृत्यू पाविले. आणि त्यांच्या स्मरणामध्ये विशेष प्रकारे ज्या प्रियजनांनी आपले वडील, आपले पिता जे आहेत, बाप जो आहे जो गमावला आहे, त्यांच्या स्मरणामध्ये पितृदिवस सर्वसाधारणरित्या तो विशेष प्रकारे पाळला गेला. पण जर आम्ही पाहतो 1910 साली सोनोरा स्मार्ट डॉड यांनी आम्ही जर पाहिलं तर त्यांच्या चर्चमध्ये जेव्हा विशेष प्रकारे स्पोकेन, वॉशिंग्टन या ठिकाणी जेव्हा ते उपदेश ऐकत होते आणि तो उपदेश ऐकत असताना मातृदिनाचा उपदेश ते ऐकत होते. आणि त्या सोनोरा स्मार्ट डॉड हिने जेव्हा तो उपदेश ऐकला, तो उपदेश ऐकत असताना तिला या गोष्टीची जाणीव झाली की आमची काळजी घेणारी, आम्हाला विशेष प्रकारे सांभाळणारी, आमच्यावर प्रेम व्यक्त करणारी किंवा आम्हाला विशेष प्रकारे प्रत्येक गोष्टींमध्ये आम्हाला सांभाळणारी जी आमची आई आहे ती आमच्यासाठी किती विशेष आहे. पण जेव्हा सोनोरा स्मार्ट डॉट ही जेव्हा तो संदेश ऐकत होती, तिच्या जीवनामध्ये ती लहानपणीच विशेष प्रकारे तिची आई जी आहे ती मृत्यू पावली आणि त्यानंतर तिच्या वडिलांनी तिच्या 6 भावंडांचे, 6 लेकरांचं जे संगोपन आहे ते तिच्या वडिलांनी एकट्याने केलं. आणि म्हणून तिला या गोष्टीने तिला स्पर्श केला की माझ्या आईच्या जागी माझ्या वडिलांनी जेव्हा आमच्या सर्व कुटुंबाची, आमच्या सर्व लेकरांची जी काळजी घेतलेली आहे, तर मातृदिनाच्या समवेत पितृदिन देखील हा विशेष प्रकारे असला पाहिजे. आणि म्हणून 19 जून 1910 रोजी स्पोकेन, वॉशिंग्टन या ठिकाणी पितृदिवस जो आहे तो पाळला गेला. आणि त्यानंतर जर आम्ही पाहिलं तर
तो पाळत असताना पित्याचं प्रेम, त्याची काळजी, त्याचा सन्मान जो आहे तो त्या निमित्ताने त्या चर्चमध्ये विशेष प्रकारे साजरा करण्यात आला. पण कालांतराने जर आम्ही पाहिलं, अनेक दशकं जेव्हा ओलांडली, तो त्या ठिकाणाहून हा पितृदिवस थोड्या दुसऱ्या ठिकाणी गेला आणि तो विशेष प्रकारे त्या एका चर्चमधून तो अनेक चर्चमध्ये, अनेक शहरांमध्ये तो विशेष प्रकारे पसरत गेला. आणि जेव्हा आम्ही इतिहास पाहतो तर 1972 पासून हा पितृदिवस जो आहे तो सर्व जगभर याला मान्यता देण्यात आली. आणि जून महिन्याचा जो 3रा रविवार आहे त्या रविवारी आम्ही हा बापवार, फादर्स डे जो आहे तो आम्ही पाळावा असं जग जाहीर झालं. आणि त्या निमित्ताने आम्ही अनेक वर्षांपासून, दशकांपासून हा पितृदिवस जो आहे तो आम्ही पाळत आहोत. प्रियांनो, परमेश्वराने जेव्हा मनुष्याची निर्मिती केली किंवा पुरुषाची निर्मिती केली, ती निर्मिती करीत असताना आम्हाला या गोष्टीला विशेष प्रकारे समजणं गरजेचं आहे की कुटुंबाचा प्रमुख म्हणून त्याच्याकडे विशेष प्रकारे परमेश्वराने पाहिलं. एक जबाबदार व्यक्ती म्हणून परमेश्वराने पुरुषाकडे पाहिलं. आणि आम्हाला पवित्र शास्त्र विशेष प्रकारे या गोष्टीची जाणीव करून देतं की परमेश्वराने जरी दोघांना एक समान बनवलेलं आहे, पण दोघांच्या भूमिका कुटुंबासाठी या विशेष प्रकारे वेगवेगळ्या आहे. परिस्थितीनुरूप आई आणि वडील हे आमच्या कुटुंबासाठी आम्हाला आशीर्वाद म्हणून ते प्राप्त झालेले आहे. पण जेव्हा पितृदिवस आम्ही म्हणतो, बापवार आम्ही म्हणतो, तर एक प्रकारे बाप जो आहे, एका जहाजाचा कॅप्टन ज्याप्रमाणे आपल्या जहाजाला एका दिशेवरून, एका स्थानावरून तो जेव्हा दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो, त्याप्रमाणे वडील जो आहे तो आपल्या कुटुंबाला, आपल्या कुटुंबातील प्रियजनांना तो एका ठिकाणाहून दुसरीकडे तो विशेष प्रकारे घेऊन जातो. एका प्रवासामध्ये तो त्यांचं पुढारीपण करीतो. आणि जे नेतृत्व आहे ते नेतृत्व पुढे घेऊन जाण्यासाठी आहे. ते नेतृत्व जे आहे ते संकटांमध्ये संरक्षण करण्यासाठी आहे. ते नेतृत्व जे आहे ते विशेष प्रकारे योग्य दिशा निर्देशन करण्याकरिता पित्याच्या, बापाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला आणि मला, एका कुटुंबाला ते विशेष प्रकारे प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून आम्ही पवित्र शास्त्रामध्ये हे देखील पाहतो की जेव्हा बाप आपल्या या जबाबदारीपासून मागे हटतो, तेव्हा संपूर्ण कुटुंबाची आध्यात्मिक व नैतिक, सामाजिक व आर्थिक ही विशेष प्रकारे पडझड जी आहे ती सुरू होते. आणि याची अनेक उदाहरणं कदाचित आमच्या समोर असतील, आमच्या आजूबाजूला असतील, आमच्या विशेष प्रकारे शेजारी पाजारी असतील की ज्या वडिलांनी आपल्या जबाबदारीकडे कानाडोळा केला, निश्चित अर्थाने ते कुटुंब जे आहे ते लयास जाते, त्याची पडझड होते. पण प्रियांनो, परमेश्वर देव जेव्हा वडिलांकडे पाहत आहे, परमेश्वर देव जेव्हा बापांकडे पाहत आहे, एक विशेष उद्देश परमेश्वराने त्यांच्याकरिता ठेवलेला आहे. एक विशेष जबाबदारी परमेश्वराने त्यांच्या जीवनामध्ये त्यांना दिलेली आहे. आणि म्हणून इब्री शब्द जर आम्ही पाहिला, बापाकरिता जो वापरण्यात आलेला आहे तो आम्हाला सांगतो की आब, एबी आब, हा विशेष प्रकारे इब्री शब्द जो आहे तो बापाकरिता पवित्र शास्त्रामध्ये वापरण्यात आलेला आहे. आणि याचा अर्थ जर आम्ही पाहिला तर उत्पादक, रक्षक, पोषणकर्ता किंवा घराचा पाया या उद्देशाने आम्ही पाहतो की आब या शब्दाचा अर्थ जो आहे तो आम्हास प्राप्त होतो. आणि हा शब्द केवळ जन्म देणाऱ्याला दर्शवित नाही, की एक जन्म देणारा आहे, तो विशेष प्रकारे उत्पादक आहे. फक्त एवढ्यापुरताच त्याचा अर्थ जो आहे तो सीमित नाही, तर तो कुटुंबाला धरून ठेवतो, तो घराचा मुख्य खांब आहे, त्याला आब असे म्हणतात. आणि म्हणून आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की अब्बा पिता हा शब्द आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये वापरण्यात आलेला आहे. हा आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो की आब म्हणजे हा कुटुंबाला धरून ठेवणारा आहे, घराचा मुख्य खांब आहे. आणि परमेश्वराने एक विशेष जबाबदारी त्याच्यावर विशेष करून सोपविलेली आहे. नवीन करारामध्ये जर ग्रीक भाषेमध्ये आम्ही पाहिला तर या पित्याकरिता, बापाकरिता जो शब्द वापरलेला आहे तो आहे पाथेर, PATER, पाथेर. हा जो शब्द जर आम्ही पाहिला तर या शब्दाचा अर्थ अधिपती म्हणून आहे, या शब्दाचा अर्थ पोषणकर्ता म्हणून आहे आणि मुलांचा आध्यात्मिक सांभाळ करणारा म्हणून त्याचा अर्थ नवीन करारामध्ये हा विशेष प्रकारे प्राप्त आहे. आणि म्हणून वडील जे आहेत, बाप जे आहेत, कुटुंबाचा विशेष प्रकारे जो पुढारी आहे, परमेश्वराने एक जबाबदारी त्याच्यावर सोपविलेली आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रानुसार वडील होणे म्हणजे केवळ मुलांना जन्म देणे नाहीये,
की मी माझ्या कुटुंबामध्ये विशेष प्रकारे कुटुंब म्हणून जेव्हा आम्ही परमेश्वराद्वारे आता जोडले गेलो आहोत आणि फक्त आम्हाला उत्पादक व्हावयाचं आहे, मुलांना केवळ जन्म द्यावयाचा आहे, लेकरांचे आम्ही केवळ उत्पादक आहोत असे नव्हे, तर त्यांचे आध्यात्मिक पोषण करणे, स्पिरिच्युअल नरिशमेंट जी आहे, ही देखील जबाबदारी परमेश्वर प्रत्येक वडिलांवर सोपवितो. अनेक वेळा आम्ही आमच्या जबाबदाऱ्या जगिक दृष्टिकोनातून आम्ही सीमित करीतो, पण देव परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, आब हा शब्द आम्हाला सांगतो किंवा पाथेर हा शब्द आम्हाला सांगतो की आमची जबाबदारी त्याच्याही पलीकडची आहे. फक्त शारीरिक जीवनापुरती आमची जबाबदारी नाही आहे, आध्यात्मिक जीवनाची जबाबदारी देखील परमेश्वराने प्रत्येक वडिलावर ही विशेष प्रकारे सोपून दिलेली आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की एक चांगला बाप हा विशेष प्रकारे आपल्या लेकरांकरिता भरपूर आशीर्वाद घेऊन येतो. विपुल आशीर्वाद जे आहेत चांगल्या बापाच्या स्वरूपामध्ये कुटुंबाला, लेकरांना हे प्राप्त होतात. पण जो वाईट बाप आहे तो विशेष प्रकारे लेकरांचं जीवन उद्ध्वस्त करीतो. आणि प्रियांनो, जर बायबलमध्ये आम्ही पाहिलं, जे आज 2 शास्त्रपाठ आम्ही वाचलेले आहेत, त्या 2 शास्त्रपाठानुसार जर आम्ही पाहतो तर या दोन्ही शास्त्रपाठांमध्ये एक जबाबदार पिता, बाप जो आहे तो आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे. जुन्या करारामध्ये जेव्हा आम्ही निर्गमाचं पुस्तक याचा 12वा अध्याय 21 ते 28 वचनं जेव्हा आम्ही वाचलेली आहेत, त्या वचनामध्ये आम्हाला दिसून येतं की परमेश्वर देव ही आज्ञा देत आहे. कोणाला देत आहे? वडिलांना देत आहे. आणि ती आज्ञा देत असताना तो त्या ठिकाणी आम्ही पाहतो या गोष्टीचा उल्लेख परमेश्वर पिता करीत आहे. निर्गम याच्या 12वा अध्याय आणि त्याच्या विशेष प्रकारे 21 ते 28 वचनामध्ये की मग मोशेने इस्रायलाच्या सर्व वडिलांना बोलावून म्हटले, तुम्ही आपापल्या घराण्याप्रमाणे एक एक कोकरू निवडून घ्यावे आणि वलंडानाचा यज्ञ पशु तुम्ही वधावा. ही जबाबदारी त्या ठिकाणी वडिलांना देण्यात आली. तो वधण्याकरिता परमेश्वर देव जो आहे तो त्यांना त्या ठिकाणी सांगत आहे. कोणासाठी? आपापल्या कुटुंबासाठी. वचन म्हणतं की आपापल्या घराण्याप्रमाणे तुम्ही एक एक कोकरू घ्या आणि ते विशेष प्रकारे यज्ञ, वलांडनाचा यज्ञ पशू म्हणून तुम्ही तो वधा, हे परमेश्वराने त्यांना सांगितलं. उद्देश काय होता? त्यांचं कुटुंब जे आहे ते सुरक्षित राखल्या जावं, आपल्या लेकरांसाठी. कारण वचन होता, हा ही जी 10वी पिढा परमेश्वर देव इस्रायल लोकांवर आणत होता, या पिढीच्या माध्यमातून आम्ही पाहतो घरातील जो पहिला असेल त्या विशेष प्रकारे तो मारला जाईल. जेव्हा परमेश्वराचा दूत त्या संपूर्ण देशावर जेव्हा फिरणार आहे, ज्या घरावर त्या कोकराचं रक्त लावलेलं नसेल, त्या विशेष प्रकारे वचन आम्हाला सांगतं की दरवाजाच्या कपाळपट्टीला व दोन्ही बायांना, खांबांना, त्या चौकटीवर, दरवाजाच्या घरामध्ये प्रवेश करणाऱ्या त्या चौकटीवर जर रक्त लागलेलं नसेल, त्या घरातील पहिला जो आहे, पहिला मुलगा जो आहे तो विशेष प्रकारे मरण पावेल. आणि वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, ज्या ज्या घरावर ते रक्त लावलेलं होतं त्या घराला ओलांडून परमेश्वराचा जो दूत आहे तो पुढे गेलेला आहे. म्हणजे जी जबाबदारी कोणी पार पाडली? वचन सांगतं, वडिलांना सांगण्यात आलं तुम्हाला हे करावयाचं. आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही विशेष प्रकारे परमेश्वराने प्रत्येक वडिलांवर दिलेली आहे, हे वचन आम्हाला सांगत आहे. त्याच सोबत जर आम्ही पाहिलं, दुसरा शास्त्रपाठ देखील आम्हाला सांगतो की एक वडील जो आहे तो प्रार्थना करणारा आहे. एक वडील जो आहे तो मध्यस्थ आहे. एक वडील जो आहे तो देवाजवळ आपल्या लेकरासाठी विनंती करणारा आहे. ही देखील एक मुख्य जबाबदारी आहे. आम्ही केवळ कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करीत आहोत तेवढ्या पुरतंच आमचं काम नाही आहे. त्याच्याही पलीकडे परमेश्वर सांगतो की आम्हाला आमच्या लेकरांसाठी प्रार्थना करणे हे देखील अत्यंत गरजेचे आहे. आणि म्हणून एक चारोळी आम्हाला अशा प्रकारे सांगते की आई दिव्याची ज्योती असते, तर त्या ज्योतीला तेवीत ठेवण्याकरिता मेणात रोवलेला जो धागा आहे, जो स्वतःला मारीत, स्वतःच्या जीवाची पर्वा न करीत ज्योतीची साथ देतो, तो आहे आमचा बाप. तो आहे आमचा बाप. आमच्या जीवनामध्ये परमेश्वराने जे वडील दिलेले आहेत, जो बाप दिलेला आहे, एका मोठ्या जबाबदारीनिशी आम्हाला आमच्या जीवनामध्ये तो प्राप्त आहे. पवित्र शास्त्र जेव्हा आम्ही पाहतो, चांगलेही वडील आहेत आणि वाईट वडीलही आहेत. पवित्र शास्त्रामध्ये याचा उल्लेख आम्हाला प्राप्त होतो. प्रियांनो, जर आम्ही दुसरे राजे याचा 21वा अध्याय 1 ते 9 वचनं जर आम्ही पाहिली, तर त्या ठिकाणी आम्हाला एका वडिलाचा त्या ठिकाणी आम्हाला अनुभव प्राप्त होतो किंवा त्याची माहिती आम्हाला विशेष प्रकारे त्या ठिकाणी प्राप्त होते. दुसरे राजे याचा 21वा अध्याय आणि त्याचं विशेष प्रकारे 1 ते 9 वचनं जर आम्ही पाहिली किंवा 6वं वचन जर आम्ही त्याचं वाचतो, तर आम्हाला त्या ठिकाणी वचन सांगतं, त्याने आपल्या पुत्राचा, म्हणजे कोण? जो मनुष्य होता, मनुष्य जो विशेष प्रकारे यरुशलेमेत ज्याने 55 वर्ष राज्य केलं, त्याने वचन सांगतं की मनुष्याने आपल्या पुत्राचा अग्नीत
होम करून तो अर्पिला. तो शकून मुहूर्त पाळीत असे, जादूटोना करीत असे आणि भूतवैद्य व चेटकी याच्याशी संबंध ठेवीत असे. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याने त्यास संताप आणला. एक वडील आहे, या ठिकाणी वचन सांगतं त्याने काय केलं, त्याला बली करून टाकलं, आपल्या लेकराला अर्पण करून टाकलं वाईट गोष्टीसाठी. तो जादूटोना करीत असे, चेटकीचे काम करीत असे. वचन सांगतं की तो विशेष प्रकारे शकून मुहूर्त तो पाळीत असे आणि त्या ठिकाणी त्या देवी देवतांना विशेष प्रकारे संतोषविण्याकरिता त्याने आपल्या लेकराचा बळी त्या ठिकाणी दिलेला आहे. याच दुसऱ्या राजाचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन जर आम्ही पाहतो, त्या वचनामध्ये देखील आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते की एक आहाज राजा आहे. त्या आहाज राजाने देखील काय केलं तर इस्रायल लोकांना इस्रायलाच्या राजांच्या मार्गाने तो चालला. ज्या राष्ट्रास परमेश्वराने इस्रायल लोकांपुढून घालविले होते त्यांच्या अमंगळ आचारास अनुसरून त्याने आपल्या पुत्राचा अग्नीत होम करून त्याला अर्पिले. त्याला अग्नीत त्याने अर्पण दिलेले आहेत. हे आमच्यासाठी शक्य आहे का? आमच्या लेकरांना आपण काय विशेष प्रकारे बळी म्हणून आपण अर्पित करू शकतो का? एक चांगला वडील, एक चांगला बाप हे कदापिच करू शकत नाही. पण ह्या आहाज आणि मनशे यांच्याविषयी जर आम्ही पाहिलं तर ते वाईट होते. देवाच्या दृष्टीने जे वाईट ते त्यांनी केलं हे देवाच्या वचनामध्ये त्यांच्याविषयी म्हटलेलं आहे. आणि म्हणून हे वडील जे आहे शास्त्राच्या दृष्टिकोनातून पवित्र शास्त्रानुसार हे वाईट ठरलेले आहे. जे वाईट होतं त्या वाईटासाठी स्वतःच्या मनाची संतुष्टी होण्याकरिता त्यांनी आपल्या लेकराचा बळी विशेष प्रकारे दिलेला आहे. हे वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं. पहिले शमूएल याच्या 3ऱ्या अध्यायात याच्या 13व्या वचनामध्ये देखील आम्हाला त्या ठिकाणी आढळून येतं की एक बाप आहे ज्याने विशेष प्रकारे आपले लेकर जेव्हा चुकीच्या मार्गाने जात आहे त्याने आवरले नाही. आणि तेव्हा जेव्हा त्याने त्यांना आवरले नाही तर परमेश्वराचं वचन सांगतं देवाचा शाप त्याच्यावर आलेला आहे. आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून एली याजक आहे. त्या एली याजकाने आपल्या लेकरांना विशेष प्रकारे आवरलं नाही आणि विशेष प्रकारे परमेश्वराचा क्रोध जो आहे तो त्याच्यावर देखील भडकला. हे देवाचं वचन या ठिकाणी सांगतं. परमेश्वर कोणासही सोडत नाही हे देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. पण अनेक पवित्र शास्त्रामध्ये असे देखील बाप आम्हाला आढळून येतात ज्यांनी विशेष प्रकारे एक उत्तम कित्ता त्यांच्या जीवनाच्या माध्यमातून आपल्या लेकरांच्या समोर ठेवलेला आहे. अब्रामाचं उदाहरण जर आम्ही घेतलं तर त्यांनी विश्वास योग्यतेचा कित्ता विशेष प्रकारे आपल्या लेकरापुढे त्याने ठेवलेला आहे. परमेश्वराने त्याचं अर्पण मागितलं पण शेवटपर्यंत त्याला खात्री होती की देव यावे इरे परमेश्वर आहे, तो उपाय करणारा देव आहे. त्या समय त्याने जेव्हा वेदी त्या ठिकाणी उभारली तो म्हटला की हा यावे इरे देव आहे, त्याने माझ्यासाठी पुरवठा केलेला आहे, उपाय केलेला आहे. आणि आम्ही पाहतो की त्या अब्रामाच्या जीवनातून त्याने इसाकापुढे विश्वास योग्यतेचं उदाहरण जे आहे ते विशेष प्रकारे ठेवलेलं आहे. आम्ही नोहाच्या जीवनाकडे जर पाहिलं आज्ञाधारकता काय आहे, आज्ञांकित होणे म्हणजे काय आहे ते आम्हाला नोहाच्या जीवनातून त्या ठिकाणी प्राप्त होते. तो आणि त्याचं कुटुंब विशेष प्रकारे देवाद्वारे वाचविलं गेलं. परमेश्वराने जो क्रोध विशेष प्रकारे संपूर्ण पृथ्वीवर त्याने त्या ठिकाणी प्रगट केला, त्याने संपूर्ण सृष्टीला पाण्याने आम्ही पाहतो वचन सांगतं की त्याचा नाश केला. पण त्या ठिकाणी नोह आणि त्याचं कुटुंब जे आहे ते सुरक्षित राखलं गेलं. का? कारण त्याने देवाची आज्ञा पाळली. शेम हाम एपेत त्याच्या लेकरांपुढे त्याने आज्ञांकितपणा जो आहे तो देवासोबत असलेला जो विश्वासूपणा आहे तो त्याने त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. हा एक चांगला वडील आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये निश्चित अर्थाने प्राप्त होतो. आम्ही योसेफाकडे जर पाहिलं तर योसेफ देखील आपल्या जीवनामध्ये देवाची इच्छा पूर्ण करणारा होता. त्याला त्याच्या जीवनामध्ये अनेक संकट आले, त्याला विशेष प्रकारे जेलमध्ये टाकण्यात आलं, बंदीगृहामध्ये टाकण्यात आलं, त्याचा जीव जो आहे तो संकटामध्ये सापडला. पण देवाची इच्छा पूर्ण करण्याकरिता जे दर्शन प्रभूने त्याला त्याच्या जीवनामध्ये दिलं त्या दर्शनाच्या परिपूर्तताकरिता आम्ही पाहतो की तो विशेष प्रकारे प्रत्येक गोष्टीसाठी तो तयार असा होता. माझ्या प्रियांनो, अनेक उदाहरणं आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये प्राप्त आहे. म्हणून पितृत्व जे आहे ही एक जबाबदारी म्हणून परमेश्वराने प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक पुरुषाला, जो वडील आहे, जो बाप आहे, त्याला परमेश्वराने ही जबाबदारी दिली आपल्या कुटुंबासाठी, आपल्या लेकरांकरिता. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाहतो की निर्गम 21 याच्या 12व्या अध्यायाचा 21 ते 28 वचनामध्ये ती जबाबदारी पार पाडण्याकरिता वडिलांना मोशेने त्या ठिकाणी आज्ञा केलेली आहे. ती आज्ञा परमेश्वराद्वारे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये विशेष प्रकारे प्राप्त झालेली. आज आम्ही जेव्हा या जगामध्ये आहोत,
आज आम्हाला जेव्हा परमेश्वराने बाप होण्याचा सन्मान दिलेला आहे, जेव्हा परमेश्वर देव आम्हाला विशेष प्रकारे त्या पितृत्वाने त्याने आशीर्वादित केलेला आहे, आम्ही जबाबदारी पार पाडित आहोत काय याचा विचार आम्हाला आमच्या जीवनामध्ये आज करणं गरजेचं आहे. फक्त जगिक दृष्टिकोनातून नव्हे तर आध्यात्मिक जबाबदारी मी माझ्या लेकरांकरिता पार पाडत आहे काय, हा देखील प्रश्न किंवा याच्यावर मनन करणं हे आमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. 3 महत्त्वाच्या गोष्टी जर आम्ही पाहिल्या जे आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये अनुसरायच्या आहेत, त्याचं अवलंबन आमच्या जीवनामध्ये करावयाचं आहे, तर आम्हाला दाविदाला आमच्यासमोर आज ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जेव्हा आम्ही पाहतो पहिला इतिहास याचा 28वा अध्याय आणि विशेष प्रकारे त्याची 9 आणि 10 वचनं जेव्हा आम्ही पाहतो, ज्यावेळी परमेश्वर देव जो आहे दाविदाला ही गोष्ट प्रगट करीतो की आता त्याच्याकडून मंदिर जे आहे ते बांधावायचं नाही, त्याच्या मुलगा जो आहे शल्मोन जो आहे तो विशेष प्रकारे मंदिराची उभारणी करणार आहे, मंदिर बांधणार आहे. आणि हे जेव्हा त्याला माहीत होतं, 28वा अध्याय आम्हाला सांगतो, पहिले इतिहास याचा 28वा अध्याय सांगतो की दाविदाने आपल्या मुलाला विशेष प्रकारे एक शिस्तबद्धतेने पुढे चालण्याकरिता त्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. एक डिसिप्लिन लाईफ त्याने कशी जगावी यासाठी विशेष प्रकारे त्याला एक मार्गदर्शन दावीद त्या ठिकाणी करीत आहे. आणि जेव्हा आम्ही पाहतो पहिले इतिहास याचा 28वा अध्याय 9 आणि 10 वचनामध्ये दावीद म्हणतो, हे माझ्या पुत्रा शल्मोना, तू आपल्या बापाच्या देवाला ओळख. तो त्या ठिकाणी त्याच्या लेकरासोबत तो बोलत असताना, त्याच्या लेकराला विशेष प्रकारे मार्गदर्शन करीत असताना तो सुरुवात करीत आहे, तू आपल्या बापाच्या देवाला ओळख. ही जबाबदारी आहे प्रत्येक बापाची, ही जबाबदारी आहे प्रत्येक पित्याची, ज्याला परमेश्वराने पितृत्वाचा आशीर्वाद दिलेला आहे, पितृत्वाची जबाबदारी दिलेली आहे. आमच्या देवाला ओळखावं हे आम्हाला आमच्या लेकरांना सांगणं गरजेचं आहे. मी माझ्या देवावर विश्वास ठेवित आहे, ज्या देवाला मी ओळखत आहे, माझ्या देवाला माझ्या लेकराने देखील ओळखावे, ही जबाबदारी आम्हाला या ठिकाणी प्राप्त होते. दुसरी गोष्ट तो त्या ठिकाणी म्हणतो, सात्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर. फक्त ओळखू नको, तर त्या देवासोबत तू चाल, त्या देवाची सेवा कर, मनोभावे सात्विक चित्ताने त्या परमेश्वराची तू सेवा कर. हे देखील आम्ही या ठिकाणी पाहतो की दावीद आपल्या मुलाला शल्मोनाला तो या ठिकाणी सांगत आहे. तो म्हणतो, परमेश्वर सर्वांची मने पारखितो आणि विशेष प्रकारे त्यात जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या समजतात. तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल, पण तू त्याला सोडिले तर तो तुझा कायमचा त्याग करेल. या ठिकाणी विशेष प्रकारे आपल्या लेकराला तो सांगत असताना, आपल्या मुलाला सांगत असताना देवाची योजना त्याच्यासाठी प्रभूने जेव्हा व्यक्त केलेली आहे, बापाला कळालं आहे की माझा मुलगा आता माझ्या जागी मंदिर उभारणार आहे, मी नाही उभारणार आहे. आणि म्हणून तो या ठिकाणी त्याला विशेष प्रकारे मार्गदर्शन करीत आहे. मार्गदर्शन करीत असताना त्याला या गोष्टीचं आव्हान देखील करत आहे, तू जर देवाला सोडलं तर देव देखील तुझा कायमचा त्याग करेल. फक्त थोड्या वेळ पुरता नाही, कायमचा त्याग करेल. या शब्दामध्ये तो स्पष्टरित्या या ठिकाणी तो बोलत आहे. आज आम्ही आमच्या लेकरांसोबत कसं बोलत आहोत, आज आमच्या लेकरांना आमच्या देवाची ओळख आम्ही कशा प्रकारे करून देत आहोत, कशा प्रकारे त्या देवासोबत चालण्याकरिता आम्ही त्यांना विशेष प्रकारे प्रोत्साहन देत आहोत, याविषयी आज आम्हाला विचार करणे गरजेचे आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो या 9व्या वचनामध्ये त्याने त्याला शिस्तबद्ध जीवन जगण्याकरिता सांगितलं, पण पुढे जर आम्ही पाहिलं देवाची योजना त्याच्यासाठी काय आहे हे देखील दाविदाने शल्मोनाला सांगितलेलं आहे. आणि 10व्या वचनामध्ये तो म्हणतो, सांभाळ, परमेश्वरा प्रित्यर्थ मंदिर बांधावे म्हणून परमेश्वराने तुला निवडिले आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे प्रियांनो. जेव्हा देव परमेश्वर आम्हाला एक जबाबदारी देतो, पितृत्वाची जबाबदारी जेव्हा देवाने आम्हाला दिलेली आहे, या जबाबदारीमध्ये आमच्या लेकरांना देवाची ओळख करून देणे हे आमच्यासाठी हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि फक्त ओळख करून देणं नाही, तर देवाची त्यांच्यासाठी योजना काय आहे हे देखील आम्हाला त्यांना सांगणं गरजेचं आहे. कारण आम्ही या ठिकाणी पाहतो की जेव्हा दाविदाला हे कळालं की मी मंदिर बांधणार नाही, तर तो शल्मोनाला सांगतो की परमेश्वरा प्रित्यर्थ मंदिर बांधावे म्हणून देवाने तुला निवडले आहे, म्हणून तू सांभाळ. तो त्यांना सांगतो, हिम्मत धरून हे कार्य कर. याची जाणीव दावीद आपल्या लेकराला करून देत आहे. आज आमच्या लेकरांना आपण शिक्षणामध्ये फार पुढे घेऊन जात आहोत. त्यांचं भवितव्य फार चांगलं व्हावं म्हणून आपण त्यांच्यासाठी वाटेल ते करण्याचा प्रयत्न करीत आहोत. उत्तमातील उत्तम त्यांना आपण विशेष प्रकारे त्यांना प्रत्येक गोष्टीचा पुरवठा आम्ही करीत आहोत.
आध्यात्मिक जीवनामध्ये देवाची योजना त्यांच्या जीवनामध्ये पूर्णत्वास यावी, यासाठी आम्ही काय करत आहोत, याचा विचार आम्हाला करणं गरजेचं आहे. आम्ही कदाचित LIC करत असणार, अनेक पॉलिसीज आम्ही करत असणार, अनेक गोष्टी आम्ही त्यांच्या भवितव्याकरिता करत असणार. आध्यात्मिक जीवनासाठी काय पॉलिसी आम्ही केलेली आहे, आध्यात्मिक जीवनासाठी आम्ही काय त्यांना विशेष प्रकारे आज देत आहोत प्रत्येक वडिलाने, याचा आज विचार करणे गरजेचे आहे. मला फक्त एक कुटुंब मिळालेलं आहे, पत्नी मिळालेली आहे आणि आता हा कुटुंबाचा वारसा चालवण्याकरिता मला फक्त मुलाबाळांना मला जन्म द्यावयाचा आहे, येतपर आम्ही सीमित नाही आहोत. याच्या पलीकडे देवाने आम्हाला पितृत्वाची जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी आम्हाला आमच्या जीवनामध्ये पूर्ण करावयाची आहे. दाविदाने म्हटले त्याला सांभाळ, दाविदाने त्याला म्हटले हिम्मत धर, घाबरू नको, परमेश्वर देवाने तुला निवडले आहे. आज आम्ही आमच्या लेकरांना हे ठामपणे सांगू शकतो का की देवाने तुला निवडलेले आहे, देवाच्या कार्यासाठी तुला निवडलेलं आहे, देव परमेश्वर तुझ्याद्वारे एक मोठं कार्य करून घेणार आहे, हे आम्ही आमच्या लेकरांना आज सांगू शकतो का? वडील या नात्याने आमचं जीवन त्यांच्यासमोर कसं आहे? दाविदाने ते म्हटलं की आपल्या बापाच्या देवाला ओळख. आज वडील या नात्याने आम्ही स्वतःला विचारूया, मी माझ्या देवाला ओळखला आहे का? मी माझ्या देवाला ओळखत आहे काय? की माझ्यासाठी माझा देव फक्त रविवार पुरता आहे, माझ्यासाठी माझा देव फक्त माझ्या कामापुरता आहे, माझ्यासाठी माझा देव फक्त अडचण आली तेवढाच आहे. त्याने म्हटलं की तुझ्या बापाच्या देवाला तू ओळख. आज आमच्या जीवनामध्ये आमची लेकरं आमच्या जीवनातून वडील या नात्याने देवाची ओळख त्यांना होत आहे काय? देवाच्या कार्यासाठी परमेश्वर देव त्यांना निवडत आहे काय? हा विचार आम्ही प्रत्येकाने आज करणे आमच्यासाठी गरजेचे आहे. कारण वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की आमच्या मुलाला आम्हाला शासन करावयाचं आहे. शासन हा शब्द फक्त हे नाही आहे की त्यांना मारायचं आहे. डिसिप्लिन जी आहे, शिस्तबद्धता जी आहे ती आम्हाला त्यांच्या जीवनामध्ये द्यावयाची आहे. नीतिसूत्र 19:18 वचन आम्हाला सांगतं, काही आशा असेल तर आपल्या मुलाला शासन कर, त्याला शिस्त लाव, त्याचे वाटोळे व्हावे अशी इच्छा धरू नको. आपल्या लेकरांचे वाटोळे व्हावे अशी इच्छा धरू नको, वचन आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. या अनुवादाचं पुस्तक याचा 6वा अध्याय 7व्या वचनामध्ये परमेश्वराने वडिलांना सांगितलं, जे आज्ञा मी तुला आज देत आहे त्या आज्ञा आपल्या लेकरांच्या मनावर तू ते बिंबव. वचन म्हणतं त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव. घरी बसलेले असता, चालता, मार्गाने चालत असता, निजता, उठता आपल्या लेकरांच्या मनावर ते तू बिंबव. परमेश्वराचं वचन सांगतं आज आम्ही काय बिंबवत आहोत, आज आम्ही आमच्या लेकरांना काय शिकवत आहोत, कशा प्रकारे देवाचं वचन आम्ही त्यांच्या जीवनामध्ये देत आहोत, याचा विचार आम्हाला आमच्या जीवनामध्ये आज करणं गरजेचं आहे. नीतिसूत्रे 13वा अध्याय 24वा वचन सांगतं की जो आपली छडी आवरितो तो आपल्या मुलाचा वैरी होय. जो आपली छडी आवरितो तो आपला मुलाचा वैरी होय. माझ्या प्रियांनो, आम्ही आमच्या मुलांची, आमच्या लेकरांची आम्ही वैरी नाही आहोत. आम्हाला त्यांचं भवितव्य घडवायचं आहे, शारीरिकरित्या देखील, भौतिकरित्या देखील, पण आध्यात्मिकरित्या देखील आम्हाला त्यांचं भवितव्य जे आहे ते घडवायचं आहे. आणि जर आमची आज छडी आम्ही आवरणार आहोत, जर आम्ही त्यांना शिस्त लावणार नाही आहोत, जर आम्ही त्यांना देवाची ओळख करून देणार नाही आहोत, जर आम्ही त्यांना विशेष प्रकारे देवाची योजना त्यांच्यासाठी काय आहे हे त्यांना सांगणार नाही आहोत, तर आम्ही त्यांचे वैरी ठरणार आहोत. वचन सांगत आहे आम्ही त्यांचे वैरी ठरणार आहोत. पण वेळीच जो विशेष प्रकारे त्याला शिक्षा करीतो तो आपल्या लेकरावर प्रीती करणारा होय. देवाचं वचन सांगतं तो त्याच्यावर प्रीती करणार आहे. आज आम्ही ठरवूया, मी माझ्या लेकराचा वैरी आहे की मी माझ्या लेकरावर प्रीती करणार आहे. देवाच्या वचनानुसार देवाचं वचन आम्हाला ज्ञात करवित आहे की आम्हाला आमच्या लेकरांचे विशेष प्रकारे त्यांच्यावर प्रीती करणारे आम्हाला आमच्या जीवनामध्ये व्हावयाचे आहे. आणि प्रियांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट, शिस्तबद्धतेसमवेत आमच्या जीवनामध्ये आम्हाला आमच्या लेकरांसाठी वडील या नात्याने करायचं आहे ते हे की आम्हाला योग्य वेळी त्यांना विशेष प्रकारे त्यांची सुधारणूक करणे ही आमच्यासाठी अत्यंत गरजेची आहे. जर ते चुकत आहेत, जर ते चुकीच्या मार्गावर जात आहेत, जर त्यांना विशेष प्रकारे कुठल्या तरी गोष्टींमध्ये ते गुरफटलेले आहेत, तर आम्हाला त्यातून त्यांना बाहेर काढण्याकरिता आम्हाला निर्णय घेणे आमच्या जीवनामध्ये अत्यंत गरजेचे आहे. कारण नीतिसूत्रे याचा 23वा अध्याय 13 आणि 14 वचन सांगतं, मुलास शिक्षा करण्यास अनमान करू नये. छडी मारल्याने तो मरणार नाही. छडी मार म्हणजे त्याचा जीव अधोलोकापासून तू वाचवशील. छडी मार म्हणजे त्याचा जीव तू अधोलोकापासून वाचवशील. जर ते चुकत आहेत, चुकत असताना आम्हाला त्यांची सुधारणूक करणे ही आमच्यासाठी अत्यंत गरजेची आहे. डू नॉट फेल टू करेक्ट युअर चिल्ड्रन.
आमच्या लेकरांना त्या विशेष प्रकारे सुधारण्यापासून, त्यांची चूक जी आहे ती सुधारण्यापासून आम्ही अपयशी ठरू नये, आम्ही मागे हटू नये, आम्ही विचार करू नये की कसं बोलावं, काय बोलावं, बोलला तर राग येईल, काय वाटेल, का अनेक प्रकारचे विचार आमच्या मनामध्ये येतात. पण वचन सांगतं जर आम्ही त्याला मारलं, योग्य वेळी जर त्याची सुधारणूक केली, तर अधोलोकापासून आम्ही त्याचा जीव जो आहे तो आम्ही वाचवणार आहे. एली याजकाने काय केलं? दुर्लक्ष केलं. वचन सांगतं त्याने दुर्लक्ष केलं आणि देव परमेश्वराचा क्रोध त्याच्या संपूर्ण घरावर विशेष प्रकारे आलेला आहे. देवाचं वचन सांगतं, जेव्हा मी पहिले शमूएल याचा 3रा अध्याय 13वं वचन पाहतो, वचन परमेश्वराने जेव्हा शमूएलाशी जेव्हा तो बोलला, शमूएल म्हटला की बोल, तुझा दास ऐकत आहे, आम्हाला इथवर माहित आहे. पण पुढे जर आम्ही पाहिलं तर देव परमेश्वर त्याच्याशी नेमका काय बोलला, तर त्या शमूएल बाळाशी, त्या लहानग्या त्या लेकराशी परमेश्वर बोलला की एलीच्या घराण्याविषयी जे काही मी तुला बोललो आहे ते सर्व अथपासून इतीपर्यंत त्याविषयी मी पुरे करीन. आणि काय सांगितले की त्याला ठाऊक असलेल्या अधर्मास्तव मी त्याच्या घराण्याचे कायमचे पारिपत्य करीन, कारण त्याचे पुत्र स्वतःस शापग्रस्त करीत असता त्याने त्यास आवरिले नाही. एली याजकाने आपल्या लेकरांना आवरलेले नाही. ते जेव्हा शापग्रस्त होत होते, जे स्वतः शापग्रस्त करून घेत होते, त्याने त्यास आवरले नाही आणि त्याच्या घराण्याचे कायमचे पारिपत्य करेन हा क्रोध परमेश्वराने त्या ठिकाणी व्यक्त केला. का? कारण योग्य वेळी लेकरांची सुधारणूक जी आहे ती त्या ठिकाणी केलेली नाही. वडील या नात्याने ही मोठी जबाबदारी परमेश्वर देव आमच्यावर सोपवितो. जर आमची लेकरं चुकत आहेत, योग्य मार्गावर जर ते जात नाही आहेत, पिता म्हणून देवाने हा अधिकार आम्हाला दिलेला आहे. देव परमेश्वराचं वचन सांगतं, नवीन करारामध्ये पातेर हा जो शब्द वापरण्यात आला त्याचा अर्थ आहे अधिपती. आमच्या लेकरांसाठी आम्ही एक अधिपती आहोत. जर ते चुकत आहेत तर त्यांची सुधारणूक करण्याची जबाबदारी परमेश्वराने आमच्या जीवनावर आम्हाला दिलेली आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो विशेष प्रकारे नीतिसूत्रे 22:6 वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे, मुलांच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणी तो त्यापासून परावृत्त होणार नाही. वचन म्हणत आहे मुलांच्या स्थितीस अनुरूप, जी त्यांची स्थिती आहे, ज्या परिस्थितीमध्ये ते आहेत, ते चुकत आहेत, ते देवापासून दूर जात आहेत, ते प्रार्थना करीत नाही आहेत, ते वचन वाचत नाही आहेत, ते चर्चला येत नाही आहेत, देवाच्या उपस्थितीमध्ये येत नाही आहे, देवाचं स्तवन करीत नाही आहे, देवाचं गौरव जर त्यांच्या जीवनाद्वारे होत नाही आहे, मुलांच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, देवाचं वचन म्हणतं. आज आमच्या मुलांची स्थिती काय आहे वडील या नात्याने आम्हाला ठाऊक आहे. आणि त्या वचन म्हणतं ते त्याच्या अनुरूप आम्हाला विशेष प्रकारे आम्हाला शिक्षण आमच्या लेकरांना देणं अत्यंत गरजेचे आहे. वेळ हातातून गेल्यावर मग काही फायदा नाही. आम्हाला जेव्हा आता कळत आहे की या ठिकाणी सुधारणूक होणे गरजेची आहे, त्या ठिकाणी आम्हाला ती सुधारणूक करणे गरजेची आहे की वृद्धपणी तो त्यापासून परावृत्त होणार नाही, हे देवाचं वचन म्हणतं. आज वडील या नात्याने मी कशा प्रकारे ही जबाबदारी पार पाडत आहे याचा विचार आम्ही करूया. माझ्या प्रियांनो, महत्त्वाची गोष्ट आज ख्रिस्ती या नात्याने, ख्रिस्ती कुटुंब या नात्याने, ख्रिस्ती वडील या नात्याने, ख्रिस्ती बाप या नात्याने आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त आहे ती ही की आमच्या लेकरांसोबत आम्ही प्रार्थना केली पाहिजे. अनेक कुटुंबांमध्ये जर आम्ही पाहिलं तर फक्त प्रार्थना करणारी आई असते. वडील जे आहेत प्रार्थना करण्यापासून म्हणतात आता नाही, मी करत नाही, मी बोलत नाही. वडील जे आहेत, अनेक कुटुंबांमध्ये आम्ही सर्वे जर आम्ही केला तर आम्हाला हेच प्राप्त होईल की वडील लोक घरामध्ये प्रार्थना जास्तरित्या करत नाही. कारण माहिती नाही. पण वचन आम्हाला सांगतं आम्ही जर वडील आहोत, आमच्या लेकरांसोबत आम्हाला प्रार्थना करणे गरजेचे आहे. योबाचं पुस्तक याचा 1 अध्याय आणि 5 वचन जर आम्ही पाहिलं तर वचन म्हणतं योब दररोज आपल्या लेकरांना घेऊन तो विशेष प्रकारे देवाच्या समोर होमार्पणे तो अर्पित असेल. आपलं यज्ञ जे आहे तो परमेश्वरासोबत अर्पित होता. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, वचन सांगतं दररोज तो हे करीत होता. अर्पण करणं म्हणजे काय? देवाच्या उपस्थितीमध्ये ते प्रार्थना करणं आहे. देवाच्या उपस्थितीमध्ये फक्त एकट्याला नाही, आपल्या सर्व कुटुंबास तो विशेष प्रकारे ती होमार्पण जी आहेत ती त्या ठिकाणी अर्पण करीत होता. आम्ही विशेष प्रकारे जुन्या करारामध्ये 1 शमूएल याचा 1 अध्याय जर पाहिला, त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना ठाऊक आहे की हन्नाने प्रार्थना करून आपल्यासाठी मुलगा प्राप्त करून घेतला. त्याचं नाव तिने शमूएल ठेवलं. त्या मुलाला विशेष प्रकारे तिने मंदिराच्या सेवेकरिता समर्पित केलं. पण आम्ही त्या ठिकाणी पाहतो 1 अध्यायामध्ये उल्लेख विशेष प्रकारे वचन आम्हाला सांगतं की एल्कानाचा देखील उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे.
पहिलंच वचन सांगतं की एक पुरुष होता, त्याचे नाव एल्काना बिन यरोहम बिन एलिहू बिन तोहू बिन सुफ एफ्राईमी असे होते. आणि तो विशेष प्रकारे आपल्या कुटुंबासोबत नित्य नियमाने दरवर्षी तो प्रार्थना करण्याकरिता, आपली अर्पणे अर्पिण्याकरिता तो मंदिरामध्ये जात असे. जर आम्ही 7 वचन पाहिलं, पहिले शमूएल 1 अध्याय 7 वचन म्हणतं, शिलोस जाण्याचा त्याचा हा परिपाठ वर्षानुवर्ष होता. शिलो जाण्याचा त्याचा हा परिपाठ जो आहे तो वर्षानुवर्ष होता. पहिले शमूएल 1 अध्याय 21 वचन जर आम्ही पाहिलं तर वचन म्हणतं, मग एल्काना परमेश्वराला आपले वार्षिक होमबली अर्पण्यास व नवेळ फेडण्यास आपल्या सगळ्या परिवारासह गेला. एकटा नाही गेला, तो आपल्या सगळ्या परिवारासह गेला. आज आम्ही जेव्हा देवाच्या पवित्र मंदिरी येतो, त्याच्या उपस्थितीमध्ये येतो, माझी गाडी घेतली, माझं तयारी झाली आणि मी एकटा निघतो काय? आम्हाला आमच्या कुटुंबासह देवाच्या उपस्थितीमध्ये येणं आमची जबाबदारी आहे. पितृत्वाची जबाबदारी कुटुंबासाठी ही विशेष प्रकारे प्राप्त आहे की आम्ही आमच्या परिवारासह, कुटुंबासह, जे कुटुंब प्रभूने मला दिलेलं आहे त्यांच्यासह देवाच्या उपस्थितीमध्ये यावं. कारण एल्काना जो आहे तो विशेष प्रकारे आपल्या सगळ्या परिवारासह तो जात असे. हे देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. आज आम्हाला आमच्या लेकरांसोबत, आपल्या कुटुंबासोबत प्रार्थनेमध्ये वेळ घालविण्याची आवश्यकता आहे. आज जगातील परिस्थिती जर पाहिली, आज जगातील आधुनिकीकरण जर पाहिलं, आज जगातील जर स्पर्धेचं युग आम्ही पाहिलं, आमच्या लेकरांसाठी भवितव्य फार कठीण आहे. पण आम्हाला त्यांना प्रार्थनेमध्ये घेऊन बसणे हे आमच्यासाठी एक जबाबदारी परमेश्वर देव हा विशेष प्रकारे आम्हाला देतो. आणि म्हणून आमच्या लेकरांसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आणखी एक उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये वडिलांचं विशेष प्रकारे प्राप्त आहे. जर आम्ही जुन्या करारातील शास्त्रेचं पुस्तक आम्ही पाहतो, त्या शास्त्रेच्या पुस्तकामध्ये विशेष प्रकारे आम्हाला एक बाप त्या ठिकाणी आढळून येत आहे. जेव्हा देव परमेश्वराने त्या बापाला आणि त्याच्या पत्नीला दर्शन दिलं, परमेश्वराने जेव्हा त्यांना सांगितलं की मी विशेष प्रकारे तुम्हाला निवडलेलं आहे आणि तुमच्या मुलाला देखील मी निवडलेलं आहे, त्यावेळेस त्यांनी काय केलं? त्या विशेष प्रकारे बापाचं जर आम्ही कृती पाहिली तर आम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. शास्त्रेचं पुस्तकाचा 13वा अध्याय आणि त्याचं 8वं वचन जर आम्ही पाहतो तर त्या ठिकाणी शमशोनाच्या विषयी विशेष प्रकारे त्या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे. शमशोनाच्या जन्माविषयी त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. शमशोनाचा जन्म कसा होईल, कशासाठी होईल, देवाची योजना त्याच्याबद्दल काय आहे, हे परमेश्वराने मानव आणि त्याच्या पत्नीला हे प्रगट केलं. आणि हे प्रगट केलेलं असताना जर आम्ही 13वा अध्याय पाहिला प्रियांनो, प्रकर्षाने आम्हाला या गोष्टीची जाणीव होते की मानोहाने, त्या कुटुंबाच्या प्रमुखाने, त्या वडिलाने एक जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारली. 8वं वचन आपण वाचूया. शास्त्रे 13 आणि 8 वचन. हे ऐकून देवाने जे त्याला सांगितलं की तुझा पुत्र जो आहे त्याला मी नाझीर म्हणून विशेष प्रकारे निवडणार आहे, हे जेव्हा त्याला सांगितलं त्यावेळेस हे ऐकून मानोहाने परमेश्वराची विनवणी केली. कोणी केली? मानोहाने, त्या पित्याने परमेश्वराची विनवणी केली. हे प्रभू, जो देव माणूस तू आमच्याकडे पाठविला होतास त्याने पुन्हा आमच्याकडे यावे असे तू कर. जो अगोदर तू आमच्याकडे पाठवला, आम्हाला संदेश दिला, आम्हाला सांगितलं की आमचा मुलगा जो आहे त्याला तू नाझीर म्हणून निवडणार आहेस, देवाचं कार्य त्याच्याद्वारे होणार आहे. पण तो मानव म्हणत आहे की त्याला परत पाठव. ज्या देवदूताला तू पाठवलं होतं त्या देवदूताला तू परत पाठव. कशासाठी? आम्ही या ठिकाणी पाहतो तो वचन म्हणतो आमच्याकडे यावे आणि जन्मास येणाऱ्या मुलाचे आम्ही कसे संगोपन करावे हे त्याने आम्हाला शिकवावे असे तू कर. ही अशी माझी तुला प्रार्थना आहे. ही मानवाची प्रार्थना होती, ही त्या पित्याची प्रार्थना होती, ज्याने हे जाणलं की माझ्या मुलासाठी देवाची योजना आहे. आमच्या विवाहाद्वारे जो मुलगा येणार आहे तो विशेष प्रकारे देवासाठी नाझीर असणार आहे. तो देवाला विनंती करीत आहे, तो प्रार्थना करीत आहे की देवा तू परत दूताला पाठव. आणि विशेष प्रकारे जो आशीर्वाद तू आम्हाला देत आहे, ज्या शमशोनाची निवड परमेश्वराने केलेली आहे त्याच्याविषयी तो म्हणतो की त्याचं संगोपन आम्ही कसे करावे असे त्यांनी आम्हाला शिकवावे, म्हणून तू त्याला आमच्याकडे पाठव. आज आमची प्रार्थना आहे काय? आज आम्ही अशी प्रार्थना आमच्या लेकरांसाठी करत आहोत काय? आज अशा हृदयाने आम्ही देवाच्या चरणाजवळ जात आहोत काय की फक्त जगिक गोष्टी आम्ही मागत आहोत? जगिक गोष्टींविषयी आम्ही आपल्या सर्व लिस्ट आमची देवापुढे ठेवतो. देवाचं वचन सांगतं एल्कानाने आपल्या मानवाने हे नाही विचारलं की ठीक आहे तू आता दिलेलं आहे, आता आम्ही आमच्या पद्धतीने त्याला करून घेऊ, पण तो देवाला म्हणत आहे कसं संगोपन करावं हे आम्हाला शिकवण्याकरिता तू पाठव.
आज आम्हाला आमच्या लेकरांसाठी, आपल्या कुटुंबासाठी देवाजवळ ही प्रार्थना करणे गरजेची आहे की माझ्या लेकरांना देव परमेश्वरा आम्ही त्यांचं संगोपन कसं करावं, वडील या नात्याने माझ्या लेकराचं संगोपन कसं करावं हे तू आम्हाला शिकव. अनेक गोष्टी आम्हाला कळत नाही, अनेक गोष्टी आम्हाला समजत नाही, उमजत नाही, पण वचन या ठिकाणी सांगतं आम्ही जर देवाला मागितलं देव सांगणार आहे, देव शिकवणार आहे. देव आम्हाला आमच्या लेकरांचं संगोपन कसं करावं या गोष्टी आमच्या समोर तो विदित करणार आहे. मानवाने प्रार्थना केली, आज प्रत्येक वडिलाने ही प्रार्थना करणे गरजेचे आहे की माझ्या लेकराचं, माझ्या कुटुंबाचं, मला मिळालेला जो विशेष प्रकारे पोटचं फळ, ही देणगीचा आशीर्वाद जो मला मिळालेला आहे त्याचं संगोपन मी कसं करावं. देव परमेश्वरा हे तुम्हाला शिकव. ही प्रार्थना त्याने त्या ठिकाणी केलेली आहे. हे वचन आम्हाला विशेष प्रकारे सांगतं, कारण नीतिसूत्रे याचा 20वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन आम्हाला सांगतं, जो धार्मिक मनुष्य सात्विकपणे चालतो, जो धार्मिक मनुष्य सात्विकपणे चालतो त्याच्या मागे त्याची मुले धन्य होतात, त्याच्या मागे त्याची मुले धन्य होतात. जर वडील या नात्याने पितृत्वाची जबाबदारी पार पाडित असताना आम्ही जर धार्मिक पुरुष या नात्याने सात्विकपणे चालू, देवाच्या वचनाप्रमाणे चालू, देवाच्या वचनाचं आचरण करू, विश्वास योग्य त्या देवासोबत राहू, त्या देवासोबत त्याची इच्छा आम्ही आपल्या जीवनामध्ये पूर्ण करू, आम्ही विशेष प्रकारे प्रार्थना करू, वचन सांगतं आमच्या मागे आमची मुले धन्य होतील, आशीर्वादित होतील. दे विल बी ब्लेस्ड. आमची लेकरं जी आहे ती तशी राहणार नाही, आमची लेकरं ही आशीर्वादित होतील. पण त्यासाठी विशेष प्रकारे जरुरी आहे की प्रत्येक मनुष्याने सात्विकपणे चालावे. आज माझं चालणं कसं आहे याच्यावर आम्ही विचार करूया. जर आज आम्ही देवापासून दूर असणार तर आमची लेकरं देवापासून दूरच राहतील. जर आज मी प्रार्थना करत नाही, माझं लेकरू देखील प्रार्थना करणार नाही. आज जर मी वचन वाचत नाही, माझा मुलगा, माझी मुलगी ते देखील वचन वाचणार नाही. आज मी देवाची स्तुती करत नाही तर माझी लेकरं देखील देवाची स्तुती करणार नाही. मी जर देवाच्या पवित्र मंदिरामध्ये येत नाही, वेळेनिशी येत नाही, देवाची भेट जर घेण्याकरिता मी उत्सुक नाही, माझी लेकरं देखील उत्सुक नसणार आहेत. आज आम्हाला हा विचार आपल्या जीवनामध्ये करणे अत्यंत गरजेचे आहे की मी कशा प्रकारे आपलं जीवन जगत आहे. जर मी आज व्यसनात आहे, जर मी आज जगातील गोष्टींमध्ये गुरफटलेलो आहे, जर मी वेगवेगळ्या प्रकारे आपल्या स्वतःला विशेष प्रकारे देवापासून दूर घेऊन जात आहे, आमची लेकरं त्याचाच अवलंबन करणार आहे. वडिलांचं अवलंबन करणारे मुलं जे आहेत ते विशेष प्रकारे असतात. म्हणून प्रियांनो, आम्ही खबरदारी घेणं गरजेचे आहे. वडिलांनो, आम्ही सतर्क राहणं गरजेचं आहे. आम्हाला विशेष प्रकारे सावध राहणं गरजेचं आहे. मी कसा करत आहे, मी कसा जगत आहे, मी कसा प्रार्थना करीत आहे, मी कसा वागत आहे, मी कसा उठत आहे, मी कसा बसत आहे. माझी लेकरं ही माझी जबाबदारी आहे आणि ते त्याचंच अवलंबन त्यांच्या जीवनामध्ये करणार आहेत. आणि म्हणून याला आपण आपल्या जीवनामध्ये विशेष प्रकारे सकारात्मकरित्या घेऊया की देवाने मला निवडलेलं आहे. देवाची ओळख मला माझ्या जीवनामध्ये येणे गरजेची आहे. तेव्हाच माझ्या लेकरांना माझ्या देवाची ओळख होणार आहे. दाविदाला देवाची ओळख झाली म्हणून तो शल्मोनाला म्हणू शकला, आपल्या बापाच्या देवाला ओळख. आज आम्ही हे म्हणू शकतो काय हा प्रश्न करूया. जर उत्तर होय आहे, देवाला धन्यवाद असो. पण अजूनही 100% आम्ही आहोत, अजूनही आमचं उत्तर डामडोल आहे, तर देव आम्हाला संधी देत आहे की आम्ही विशेष प्रकारे पितृत्वाची जबाबदारी आज आम्ही ओळखून घ्यावी आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनाची वाटचाल त्या प्रभूसोबत करावी. या प्रियांनो, आपण यावेळेस प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बापा, प्रिय प्रभू येशूराया, तुझे उपकार म्हणत या समय आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहोत. प्रभू, आब किंवा अब्बा पिता होण्याचा प्रभू परमेश्वरा सन्मान प्रत्येक पुरुषाला तू दिलेला आहे. तू जसा आमचा स्वर्गीय पिता आहेस प्रभू परमेश्वरा, त्याचप्रमाणे या जगामध्ये आमच्या लेकरांचे वडील होण्याचा अधिकार तू आम्हाला दिलेला आहे. पण आज तुझं पवित्र वचन आम्हाला सांगत आहे आमच्या लेकरांना आम्ही शिस्तबद्धतेने प्रभू पुढे चालवावं, त्यांना तुझी ओळख आम्ही करून द्यावी, तुझ्या योजना त्यांच्यासाठी काय आहे हे प्रभू आम्ही त्यांना सांगावे. प्रभू परमेश्वरा, जर ते चुकत आहेत, योग्य वेळी प्रभू आम्ही त्यांची सुधारणूक करावी आणि विशेष म्हणजे प्रभू आम्ही त्यांच्यासोबत प्रार्थनेमध्ये तुझ्या सहवासात यावं. कारण प्रभू हे आमच्या लेकरांकरिता उत्तम आहे, आमच्या कुटुंबासाठी उत्तम आहे. प्रभू परमेश्वरा, पितृत्वाची जबाबदारी पार पाडण्यास आज प्रत्येक वडिलाला, आमच्या मंडळीतील प्रत्येक आदरणीय सन्माननीय वडिलाला, बापाला प्रभू परमेश्वरा तू सहाय्य कर, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे. हीच प्रभू आमची तुला या समय नम्र विनंती आहे. मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान जिवंत देवा आम्ही केवळ तुला देत आहोत. प्रार्थना आमचा स्वर्गीय बाप, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड निपुणाय मागत आहोत म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन.